खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं आणि टॅक्सी स्टँडचा लोकार्पण सोहळा संपन्न. शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांना नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आपल्या खासदार निधीतून घोडबंदर वाघबीळ येथील हावरे सिटी आणि ब्रह्मांड आझादनगर येथे ज्येष्ठ नागरिक कट्टा तसंच हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर तुळजाभवानी मंदिरासमोर नागरिकांसाठी टॅक्सी रिक्षा चालक मालक संघटनेनं केलेल्या मागणीनुसार खासदार निधीतून टॅक्सी स्टँड उभारण्यात आला होता. त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, विधानसभेचे संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, उपशहर प्रमुख संतोष सिरके, दीपक साळवी, वसंत गवाळे, सचिन चव्हाण, शाखा प्रमुख वसंत गावित, विभाग प्रमुख प्रकाश पायरे, विजय हंडोरे, शाखा प्रमुख रमेश शिर्के, समन्वयक राम काळे, प्रवक्ते तुषार रसाळ, सहसचिव संजू कुलकर्णी, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, अक्षता पांचाळ, हुमणे, घाणेकर, कोपरी पाचपाकडे विभाग अधिकारी राजेश वायाळ, ज्येष्ठ नागरिक पाटील, सचिन गांगुर्डे, वसंत कोंडवर, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष बागल, दिनेश चिकणे, लिमेश बांडलीकर, जगन्नाथ तावडे तसंच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, टॅक्सी संघटनेचे सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पाणी पुरवठ्याबाबत एक महत्त्वाचं वृत्त समोर आले. त्यामुळे ठाणेकर नागरिकांनी पाणी जपून वापरा असं म्हणावं लागणार आहे. तसंच पाणी कपातीपूर्वी नागरिकांनी आपल्याला लागणारा पाण्याचा आवश्यक असा साठा करून ठेवावा असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी, हाजुरी, गावदेवी, पाचपाकाडी, टेकडी बंगला, किसन नगर नंबर 1 आणि 2 तसंच भटवाडी या प्रभागात झोनिंगद्वारे 10% पाणी कपात लागू होणार आहे. ठाणे महानगरपालिकेस प्रसिद्ध अशा भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून प्रतिदिन 250 दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढ्या टक्क्यात पाणी पुरवठा करण्यात येतोय. महत्त्वाचं म्हणजे मुंबईत महानगरपालिकेमार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेज सिस्टममधील एअर ब्लॅडर बदलण्याचं काम चालू तारखेच्या 20 नोव्हेंबर ते येत्या महिन्याच्या 2 डिसेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे. परिणामी महापालिकेच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार आहे, ज्यामुळे ठाणे महापालिकेस मुंबई महापालिकेमार्फत 10% पाणी कपात लागू होणार आहे. ठाणे शहराला दर 15 दिवसातून झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी कपातीची वेळ वाढवून 12 तासांऐवजी 24 तास करण्यात येत आहे. युवकांचा सर्वांगीण विकास करणं, संस्कृती आणि परंपरा जतन करणं, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणं आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणं यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर युवा महोत्सवाचं आयोजन शासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. या युवा महोत्सवाचं आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, नेहरू युवा केंद्र आणि कृषी आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संपन्न झाली. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक स्तरावर विजयी होणाऱ्या युवक युवतींना राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 घोषित केलेलं असल्यानं युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र राज्यात तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचं योगदान ही संकल्पना दिली आहे. या संकल्पनेवर आधारित जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या युवा महोत्सवात जास्तीत जास्त संख्येनं आवर्जून सहभागी व्हावं यासाठी संबंधित प्राचार्यांनी प्रयत्न करावेत. महाविद्यालयीन युवक युवतींसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.
या युवा महोत्सवाच्या निमित्तानं वयवर्ष 17 ते 21 या वयोगटातील जास्तीत जास्त 9 मतदारांची नोंदणी करून घेण्यासाठी विशेष नियोजन करण्यात यावं अशा सूचनाही दिल्या आहेत. राज्यातील विकासक, कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार, अभियंता यांचे प्रलंबित देयकं तातडीनं द्यावी आणि इतर अडचणी तातडीनं सोडवाव्यात, अन्यथा सोमवार 27 नोव्हेंबरपासून राज्यभर सर्व विभागाकडील कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकावं की आमच्याकडे देण्यासाठी निधी, पैसा नाही, मग आम्ही आत्महत्याच करून टाकू, असंही त्यांनी या इशाऱ्यात म्हटलं आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जलसंपदा सर्व विभागांचे विकासाचे काम करणारे कंत्राटदार हे राज्यातीलच विकासाची कामं करून अडचणीत आलेत. यावर वारंवार संघटनेनं शासनाच्या निदर्शनास स्मरणपत्रांद्वारे आणलं असून त्यांच्याकडून या गंभीर विषयाबाबत काहीही उपाययोजना केली जात नाही. मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास राज्यातील कंत्राटदार या सर्व विभागाची चालू असलेली आणि निविदा प्रक्रियेत असलेली विकासाची कामं सोमवार 27 नोव्हेंबरपासून काम बंद करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आलाय. या आंदोलनात हजारो कंत्राटदार रस्त्यावर उतरणार आहेत. या आंदोलनात इमारत दुरुस्ती, रस्त्यांची कामं, विद्युत विभागाची कामं बंद करण्यात येतील, असंही आवळे यांनी सांगितलं. हे कंत्राटदार मध्यम वर्गातील आहेत. दिवाळी होऊनही त्यांना निधी दिला नाही. त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यावर रविवार 26 नोव्हेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास राज्यातील सर्व विभागांची विकासांची कामं सोमवार 27 नोव्हेंबरपासून बंद करण्यात येतील. तसंच संबंधित काम करत असलेल्या साईटवर शासन या अडचणी सोडवत नाहीत म्हणून जनतेसाठी त्यांची अवहेलना होऊ नये यासाठी माफीनामाचा बोर्ड संबंधित कंत्राटदार, विकासक सदर कामाच्या स्थळी लावणार असल्याचंही आवळे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली का? कशानिमित्त हा काम थोडा नीचे 27 तारखेपासून येत्या नोव्हेंबरला आम्ही राज्यव्यापी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे आम्ही लोकांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की गेल्या 8 महिन्यापासून हे आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून आम्हाला शासनाने फक्त आमची हेळसांड केलेली आहे. 90 कोटीची इमारत दुरुस्तीची देयका असताना आम्हाला फक्त आणि फक्त 7 कोटीचा निधी दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, बांधकाम मंत्र्यांचा जिल्हा आहे, तरीसुद्धा आज ह्या जिल्ह्यावरती अनपेक्षित उपेक्षित ठेवण्यात आलेलं आहे. आणि ह्यासाठी आमचे कंत्राटदार जे आहेत, आमचे पुरवठादार आहेत, आमचे लेबर कॉन्ट्रॅक्टरना आम्ही कुठून निधी देणार? त्यासाठी आम्ही लोकांनी हे काम बंद आंदोलन करण्यात आलेले आहे. आमच्या तीव्रतेने आम्ही करू. माझी शासनाला आणि प्रशासनाला, खास करून मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की जसे शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत आहेत तशा कंत्राटदारांच्या आत्महत्याला आपण बळी पडून आम्हाला बळी पाडू नका, ही विनंती आहे आमची त्यांना. किती निधी अपेक्षित होतो? इमारत दुरुस्तीसाठी 20, 19, 22, 16 ह्या हेडसाठी 100 कोटीचा निधीची आमची मागणी असताना आम्हाला फक्त 7 कोटी दिलेली आहे. आदिवासी जिल्ह्याची 60 कोटीची निधीची मागणी असताना 0 पैसे देण्यात आलेले आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी इतर सगळ्याची निधी जी होती त्याची 170 कोटीची मागणी होती. आम्हाला फक्त आणि फक्त 14 कोटी उपलब्ध करून देण्यात आले. कशी कामं होणार? कुणी करायची कामं? त्यासाठी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की साहेब तुम्ही लक्ष द्या या विषयाकडे. खूप गंभीर विषय आहे. ह्याच्याकडे जर आपण लक्ष नाही दिलं तर काम कसं होणार? एकूण कोणकोणत्या प्रकारची कामं जी आहेत ह्या आंदोलनामुळे बंद पडणार आहेत? ह्या आंदोलनामुळे रस्ते दुरुस्ती खूप मोठ्या प्रमाणात जी चाललेली आहे ती बंद पडू शकते. त्याच्यानंतर इमारत दुरुस्ती असतील, शाळा कॉलेजेस जे आपली जी कामं असतात, वैद्यकीय सेवा पुरवणारे हॉस्पिटल्स आहेत, न्यायालयाच्या इमारती आहेत, ह्यांचीसुद्धा कामं बंद पडू शकतात. आणि प्रशासनाला आम्ही विनंती करतो की तुमच्याकडनं जर हे काम पूर्ण होत नसेल तर आम्ही स्वतः बॅनर लावणार आहोत आणि लोकांची माफी मागणार आहोत की ह्या शासनाकडे आर्थिक दिवाळी घोषित करण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत. आमची तर देणं लांबची गोष्ट आहे. त्यामुळे आम्हीच बॅनर लावतोय आणि आम्ही सांगतोय की नागरिकांना आम्हाला माफ करा, आम्ही ही कामं करू शकत नाही म्हणून. आर्थिक आणि सामाजिक इकोसिस्टम विकसित करण्यासाठी महाराष्ट्रीयन लघु उद्योजकांची बिझनेस जत्रा 1 आणि 2 डिसेंबर रोजी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे होणार आहे. लक्षवेध ॲडमार्क मल्टीव्हेंचर
वा कॉर्पोरेशन, वेल्थ मॅजिक यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या मेळाव्यात 126 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार असून वेगवेगळ्या इंडस्ट्रीजशी संलग्न संस्था आणि दिग्गज प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. संपूर्णपणे मोफत प्रवेश असलेल्या या बिझनेस जत्रेचं उद्घाटन 1 डिसेंबर रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार असून मुख्य अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील, अशी माहिती या उपक्रमाचे सहआयोजक गणेश दरेकर आणि अतुल राजोळी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, टिसा, कोसिया आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्यानं होत असलेल्या या मेळाव्याचं यंदाचं हे 3रं वर्ष असून 10,000हून अधिक विविध क्षेत्रातील व्यावसायिक 2 दिवसात भेटी देतील. भारताच्या इकोसिस्टीम तसंच GDPमध्ये लघुउद्योजकांचा मोठा वाटा आहे. त्यासाठी लघुउद्योजकांना संकलित करणं, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्षवेध आणि 20पेक्षा जास्त वेगवेगळ्या संघटनांद्वारे हा उपक्रम आयोजित केला आहे. या मेळाव्यादरम्यान लघुउद्योजकांना तसंच नवउद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी नामवंत आणि यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन आणि प्रदर्शन देखील असणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानं आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नानं टोगो या घनकचरा व्यवस्थापन सेवेची ठाणे महापालिका आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये अंमलबजावणी सुरू होणार आहे. जत्रेचं आकर्षण काय, तर बरेचसे असे स्टॉल्स आहेत ना, ते त्यावेळेस तुम्ही आल्यानंतरच काय. मागच्या जसं आमचा फ्युनरल मॅनेजमेंटचा जो स्टॉल होता, जे यम सुखांत म्हणून, तो यम सगळ्यांनी बघितला होता. तो यम असं एक वेगळं आकर्षण त्यावेळेसचं होतं. पण यावेळेस असे बरेचसे हिडन आकर्षण आहेत, जे आत्ता मी इकडे रिव्हील नाही करणार. त्यावेळेस तुम्ही जत्रेला याल, ते कव्हर केल्यानंतरच तुम्हाला कळेल की काय वेगळेपण आहे त्यामध्ये. पण यावेळेस सगळ्यात महत्वाचं जे उद्घाटन आपण ठेवणार आहोत, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून आणि प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने जे होतंय, लार्ज ग्रीन इंडिया जे स्टार्टअप आहे, त्या स्टार्टअपचं आकर्षण असं आहे, आपलं घन कचरा मॅनेजमेंट, जे कचरा वेस्ट मॅनेजमेंट जो महत्वाचा आणि एक खूप कठीण आणि जटिल प्रश्न महानगरपालिका आणि यंत्रणांसाठी झालाय. तर त्याच्यामध्ये पेटंटेड जी गाडी आहे, जे पेटंटेड जी व्हॅन आहे ना, त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे. त्या गाडीचं सगळ्यात महत्वाचं आकर्षण सांगतो की त्या गाडीच्या द्वारे तुम्ही तुमचा वेस्ट जे आहे, जो तुमचा ओला कचरा आहे, तो 4 ते 5 तासात त्याचं खतांमध्ये रूपांतर होतं. आणि ते जो कचरा तुमचा घरापासून किंवा ऑफिसेस पासून अगदी पूर्ण डम्पिंग ग्राउंड पर्यंत घेऊन जावा लागतो, त्याच्यानंतर त्याचं खूप वेळानंतर त्याचं कन्व्हर्जन होतं. तर ते सगळ्या काहीची गरज नाही. हे जे पेटंटेड गाडी जगामध्ये एकमेव, भारतामध्ये एकमेव अशी, त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे. आणि ते 4 ते 5 तासात त्याचं खतांमध्ये रूपांतर होतं. तर हे एक प्रमुख आकर्षण आहेत. असे अजून अर्धा आकर्षण आहेत, ते मी इकडे सांगत नाहीत. आमच्या पाटील काकी आहेत, अजून बरेचसे स्टॉल्स आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर जेव्हा स्टॉल कव्हर करा, त्याच वेळेस तुम्हाला कळेल. पत्रकारांच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे, आमचे 126 स्टॉल आहेत, ते सगळे एकमेव द्वितीय असे आहेत. सगळ्यांना विनंती आहे की येऊन स्टॉल्स तुम्ही कव्हर करून 2 दिवसात तुम्ही सगळ्यांनी यावं. आणि ठाणेकरांना सुद्धा आमच्या सर्व ऑर्गनायझरतर्फे विनंती आहे, ठाणेकर किंवा मुंबईकर किंवा जवळपास पालघर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीचे सर्व उद्योजक, तसे तर उद्योजक महाराष्ट्रभरातून येणार आहेत, पण सर्वांना आव्हान आहे की नक्की या आणि व्हिजिट करा.